मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून मोफत प्रवास। टोल माफीच्या निर्णयामुळे मुंबईकरांना दिलासा। मनसेकडून याबाबत मागणी करण्यात आली होती। गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा महत्त्वपूर्ण निर्णय। ओबीसींचं नेतृत्व धनगरांकडे गेलं, याचा माळी समाजाला पोटशूळ। लक्ष्मण हाकेंचा व्हिडिओ व्हायरल। हाकेंच्या वक्तव्यानं नवा वाद। मनोज जरांगेंच्या आंदोलनाला जाणाऱ्या वाहनांना टोल माफी द्या। हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचं मुख्य व्यवस्थापक प्रादेशिक अधिकारी यांना पत्र। नांदेड, यवतमाळ, हिंगोलीतील गाड्यांना टोल माफी देण्याची मागणी। तत्कालीन कृषी सचिव व्ही राधा यांनी पाठवलेली भ्रष्टाचाराची फाईल धनंजय मुंडेंनी गायब केली। अंजली दमानी यांचा आरोप। तर राजीनाम्यानंतर मुंडेंनी फाईल परत केली नसल्याचं अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। दमानी यांची माहिती। नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांच्या नावाला शिवसेनेच्या सुहास कांदेंचा विरोध। राष्ट्रवादीचे 7 आमदार आहेत, पण ते तुमच्यासोबत आहेत का? भुजबळांना कांदे यांचा सवाल। ठाणे जिल्ह्यात भाजप 1 नंबरचा पक्ष राहील हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही। कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपचा महापौर बसेल। भाजपच्या गणेश नाईक यांचं वक्तव्य। तुळजापूर विधानसभेत 6000 बोगस मतदार। 10 महिन्यांपूर्वी गुन्हा नोंद होऊन देखील तपास नाही। बोगस मतदार यादीत तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी। खासदार ओमराजे निंबाळकरांचा आरोप। तर निवडणूक आयोगानं अहवाल मागवला। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची आज मुंबईत बैठक। विदर्भातील पदाधिकारी मुंबईत येणार। कबुतरांच्या खाद्यासाठी 3 संस्थांचे अर्ज। मुंबई पालिकेनं अर्जावर नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागवल्या। सर्वच अर्जामध्ये दादर ट्रस्टकडून कबुतरांना खाद्य पुरवण्याबाबतच्या सर्व जबाबदाऱ्यांचं पालन करण्याची तयारी। मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य। चिपळूण इथं वाशिष्ठी नदीच्या पुलाजवळ मोठे खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांची डोकेदुखी वाढली। पंढरपुरातील चंद्रभागा नदीकडे जाणारे सर्व घाट पाण्याखाली। नदीकाठच्या 250 कुटुंबांचं स्थलांतर। शेतीपिकांचंही नुकसान। उजनी आणि वीर धरणामधून 1,95,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। नदी धोकादायक पातळीवर। जीएसटीच्या 5% आणि 18% स्लॅबला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। टीव्ही, फ्रीज, कारसह अनेक दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होणार। अतिचैनीच्या घातक वस्तूंवर मात्र 40% कराचा समावेश। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा ऑगस्ट महिन्याचा पगार 5 दिवस आधीच होणार। 1 सप्टेंबरऐवजी 26 ऑगस्टला पगार देण्यास राज्य सरकारची मंजुरी। गणेशोत्सवात आर्थिक कमतरता भासू नये यासाठी सरकारचा निर्णय। मिशन शक्ती अंतर्गत नोकरदार महिलांच्या मुलांसाठी राज्यात पाळणा योजना। मंत्री अदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारचा मोठा निर्णय। पहिल्या टप्प्यात 345 पाळणा केंद्र सुरू केली जाणार। भटक्या कुत्र्यांबाबत सुप्रीम कोर्ट आज निकाल देणार। दिल्ली एनसीआरमधील भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये पाठवण्याचे निर्देश होते। ड्रीम11 ॲपमधील सर्व पैसे काढून घ्या। ड्रीम11 ॲपकडून नोटिफिकेशन जारी। ऑनलाईन गेमिंग संदर्भातील कायदा पारित झाल्यानंतर ड्रीम11 कडून खबरदारी। आशिया कप स्पर्धेत 14 सप्टेंबरला दुबईत भारत पाकिस्तानचा सामना होणार। आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय संघ सहभागी होणार। भारत पाक सामन्यावर बंदी घालणं योग्य नाही, भारतीय क्रीडा मंत्रालयाकडून स्पष्ट। रशियन तेलाचे सर्वात मोठे खरेदीदार आम्ही नसून चीन आहे। अमेरिकेने जगातील तेल बाजारपेठ स्थिर राखण्यासाठी सर्व पावलं उचलली पाहिजेत। एस जयशंकर यांनी मॉस्कोमधून अमेरिकेला सुनावलं। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।